हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये इथं सांगितलं तुम्हाला 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ओके, 34 स्पॉट्स सांगितलेले आहेत. मग ते कोणते असतील? सच एरियाज हॅड बीन ऑक्युपाईड 15.7% एरिया ऑफ दी अर्थ. ओके, ॲट प्रेझेंट 86% ऑफ दी सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉयड. पहा, लक्षात घ्या, म्हणजे त्या नष्टसुद्धा झालेल्या आहेत. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर दी सेन्सिटिव्ह स्पॉट्स. म्हणजे त्यांची जागा बदललेली आहे ती नैसर्गिक क्लायमेट चेंजमुळे. मग इट इन्क्लूड्स दी 1,50,000 प्लांट स्पीसीज विच आर 50% ऑफ दी वर्ल्ड काउंट. म्हणजे अशा स्वरूपामध्ये अशा काही वनस्पती आहेत की त्या पूर्णतः नाश होण्याच्या मार्गावर आहेत. यांचेसुद्धा व्यवस्थितरित्या हे आकडे आपण लक्षात ठेवा. मग ॲज फार ॲज इंडिया इज कन्सिडर्ड, आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स 85 स्पेसीज आर फाउंड इन जंगल ईस्टर्न रिजन. अबाउट दी 1,500 एंडेमिक प्लांट्स स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट, म्हणजे पूर्व घाटा वेस्टर्न घाटावर. ओके, त्यानंतर आउट ऑफ टोटल प्लांट स्पेशीज इन दी एंटायर वर्ल्ड दॅट इज 50,000 आर एंडेमिक, म्हणजे अंतावर आहे ते. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन ऑफ दीज हॉट स्पॉट्स प्रेझेंट इन दी वर्ल्ड. जगामध्ये हे कुठे कुठे आहेत त्यांची पूर्णतः माहिती घ्या म्हटलं आहे. त्यानंतर इथं काही महत्त्वाचे पॉईंट दिले आहेत. मानस सँक्चुनरी दिलेलं आहे, त्यानंतर सुंदरबन सँक्चुनरी दिलेले आहे, म्हणजे त्या त्या वनस्पतींना त्या त्या प्राण्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम या सँक्चुनरीमध्ये केलं जातं. ओके, आता यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे आणि तो म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ दी थ्रेटन स्पेशीज, जे अंताच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या काही वनस्पती आहेत, काही प्राणी आहेत, त्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. ओके, तर यामध्ये स्पेशीज कोणत्या आहेत? तर त्या स्पेशीजमध्ये इथं पाहतो तर लायन टेल्ड मंकी. ओके, तो सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. रेअर स्पेशीज, त्यानंतर एंडजेंडर स्पेशीज, त्यानंतर रेअर स्पेशीज, वनरेबल स्पेशीज, आणि पुढचा पॉईंट आहे यामध्ये इनडिटर्मिनंट स्पेशीज म्हणतो आपण त्यांना, इनडिटर्मिनंट स्पेशीज. ओके, मग अशा स्वरूपामध्ये ह्या प्राण्यांना नष्ट होऊ नये म्हणून रेड पांडा म्हणतो आपण त्याला. रेड पांडा हा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तो कोकणामध्ये काही ठिकाणी तो आढळतो, सह्याद्रीच्या किनारपट्टीमध्ये वगैरे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये या काही पॉईंट्स आपण इथं पाहिलेले आहेत. ऑलवेज रिमेंबर सुद्धा म्हटलेलं आहे मित्रांनो तुम्हाला इथं, म्हणजे लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. त्यानंतर एक्झरसाईज, म्हणजे या चॅप्टरमध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करा. हे निश्चितच तुम्हाला कायमस्वरूपी परीक्षेमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही बाबी आहेत. म्हणून या चॅप्टरमध्ये जो चॅप्टर आत्ताच आपण तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हा जो चॅप्टर 4th नंबरचा जो चॅप्टर आपण पेपर नंबर 2चा आपण सविस्तररित्या या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये हा पूर्णतः पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरची कंप्लीट एक्झरसाइज इथे पाहणार आहोत. ठीक आहे, परंतु जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवरती येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. ठीक आहे, तर मग सुरू करूया. तर पहिला क्वेश्चन आहे बघा की रिऑर्गनाइज द फॉलोइंग फूड चेन अँड डिस्क्राईब द इकोसिस्टम टू विच इट बिलॉंग्स. तर ही फूड चेन आपल्याला ओळखायची आहे आणि ही जी इकोसिस्टीम आहे, ज्या इकोसिस्टीमला ही फूड चेन बिलॉंग करते, म्हणजे ज्या इकोसिस्टीमची फूड चेन आहे ती इकोसिस्टीम आपल्याला डिस्क्राईब करायची आहे. म्हणजे डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचं आहे की कशी आहे नेमकी ती. ठीक आहे, तर आता ही जी फूड चेन आहे ती ॲक्च्युली आपण आधीच पाहिलेली आहे. मग यात कसा सिक्वेन्स असणार? सर्वात आधी येणार पॅडी फील्ड. ओके, सर्वात आधी येणार पॅडी फील्ड, त्यानंतर ॲरो दाखवून तुम्ही त्याच्या पुढे लिहू शकता. त्यानंतर ग्रास हॉपर, बरोबर. त्यानंतर थर्ड येणार मग फ्रॉग, त्यानंतर फ्रॉगला खाणारे स्नेक आणि स्नेकला खाणारा ईगल. फूड चेन कशी असते? लोअर ट्रॉपिक लेवल टू हायर ट्रॉपिक लेवल, बरोबर. लोअर ट्रॉपिक लेवलवर जे प्रोड्युसर्स असतात ते, ओके, आणि त्यानंतर पुढे पुढे वाढत जातात, बरोबर. मग हर्बीवोर्स, कार्निवोर्स, प्रेडॅटर्स, ओके. तर आहे प्रोड्युसर. ठीक आहे, याच्यावर जगणारे ग्रासहॉपर, ग्रासहॉपरला खाणारे फ्रॉग्स, फ्रॉग्सला खाणारे स्नेक, स्नेक्सला खाणारे ईगल. ठीक आहे, तर ही होणार मग ती फूड चेन. आता ही डिस्क्राईब करा म्हटलं आहे, तर डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या पुस्तकात जे दिलं आहे तिथूनच लिहू शकता. सो इथे बघा हे डिस्क्रिप्शन आहे याचं बेसिकली. सो इथून तुम्ही मग हे जे 3-4 पॉईंट्स आहेत ते तिथे लिहू शकता.
जसं की फर्स्ट पॉईंट की पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी. त्यानंतर पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रॉसहॉपर. ओके. अँड ग्रॉसहॉपर. त्यानंतर तसंच तुम्ही सिम्पल सांगू शकता की ग्रॉसहॉपर्स आर ऑल्सो अटॅक्ड बाय फ्रॉग्स विच आर प्रेझेंट इन पॅडी फील्ड. ठीक आहे. अँड अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट टू फीड ऑन दी फ्रॉग्स. ठीक आहे. तर असे 2-3 लाईन तुम्ही तिथे सांगू शकता. आणि शेवटची एक आणखी सांगा की दी स्नेक्स आर अटॅक्ड बाय ईगल्स. ठीक आहे, कारण तिथे ईगलसुद्धा आला आहे. स्नेक्स आर अटॅक्ड बाय ईगल. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे. तुम्ही इथे अंडरलाईनसुद्धा करून ठेवू शकता वाटल्यास. ओके. तर आता सेकंड क्वेश्चन. परंतु सेकंड क्वेश्चन सुरू करण्याआधी मला तुम्हाला काही गाईडलाईन्स द्यायचे आहे. तर बघा, त्यातला पहिला पॉईंट इम्पॉर्टंट की तुम्ही जितक्यांदा तुमचं पुस्तक रेफर कराल, हे टेक्स्ट बुक, तितका तुमचा अभ्यास चांगला होणार. कारण तुम्ही अभ्यासासाठी वेगवेगळ्या गाईड्स वापरत असाल, नोट्स वापरत असाल, ठीक आहे, किंवा इतर कुठले काही वापरत असाल. परंतु जितक्यांदा तुम्ही तुमचं पुस्तक रेफर कराल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होणार. 100% तुमचा अभ्यास चांगला होणार. कारण पुस्तकाबाहेरचं तर काहीच येणार नाही आहे पेपरामध्ये. तुमचे पूर्ण फायनल पेपर होईपर्यंत एक चॅप्टर, एका टेक्स्टबुकला एक चॅप्टर किमान 3-4दा तरी वाचून झाला पाहिजे. ओके. एक चॅप्टर 3-4 वेळा तरी वाचून झाला पाहिजे. ठीक आहे. तर तुमचा अभ्यास 100% होणार. आणि मन लावून वाचलं तर नक्की होतो. चांगल्या पद्धतीने तुम्ही स्कोअरसुद्धा करू शकता. ठीक आहे. तर हे पहिला पॉईंट की तुम्ही तुमचं पुस्तक जेवढ्यांदा रेफर कराल तेवढा तुमचा अभ्यास खूप चांगला होणार. ओके. सेकंड आहे आता क्वेश्चन आन्सर्स विषयी. तर हे बघा, आता आपले जे पेपर्स होतात ते होतात रिटर्न, बरोबर आहे. तुम्हाला तिथे लेखी उत्तर लिहून द्यावं लागतं. मग आता हे उत्तर नेमकं लिहायचं कसं, एखाद्या क्वेश्चनमध्ये तो क्वेश्चन कसा विचारला आहे, त्यात नेमकं कसं उत्तर अपेक्षित आहे, किती पॉईंट्समध्ये लिहायचं, कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करायचं, कुठल्या नेमक्या गोष्टी त्यात लिहायच्या. ठीक आहे. तर हे सर्व जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा ऑब्व्हियसली तुमचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने जो मॉडरेटर असणार, चेक करणारा, त्याला म्हणजे चांगला वाटणार चेक करायला. आणि तुमचं प्रेझेंटेशन सर्व व्यवस्थित असलं तर ऑब्व्हियसली तुम्ही खूप चांगले तिथे स्कोअर करू शकता, बरोबर. परंतु हे तुम्हाला जमणार कधी, जेव्हा तुम्ही स्वतः ते क्वेश्चनचे आन्सर लिहून पाहणार तेव्हा. मग त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायला हवी की एखाद्या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहावं, काय करावं, हे सर्व, बरोबर. आणि त्यामुळेच मी सुद्धा तुम्हाला इथे रेडीमेड आन्सर्स पुरवणार नाही. रेडीमेड इन द सेन्स मी तुम्हाला अशा स्लाईड्स वगैरे किंवा बुकावर लिहिलेले आन्सर्स वगैरे दाखवणार नाही. तर एखादा क्वेश्चन आहे तर त्याचं आन्सर कसं असलं पाहिजे, किती ओळीमध्ये लिहायचं आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. पुस्तकातूनच सांगणार आहे. सो दॅट तुम्ही पुस्तकात ते अंडरलाईनसुद्धा करून ठेवू शकता ते आन्सर, म्हणजे वाचताना तुमच्या नजरेतून जाणार. किंवा तुमच्या वेगळ्या टेक्स्टबुकमध्ये किंवा वेगळ्या नोटबुकमध्ये तुम्ही ह्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगणार की नेमका आन्सर कसं असायला पाहिजे. ओके. काय काय लिहायचं ते. आणि आणखी एक तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट की हे बघा, तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे ते जसं पुस्तकात आहे किंवा जसं आन्सर नोट्समध्ये किंवा गाईडमध्ये तुम्हाला दिलं आहे तसंच लिहायला पाहिजे असं काहीही गरज नाही. म्हणजे नेमकं पुस्तकात जरी जसं आन्सर आहे ना, तसं एक्झॅक्ट जसेच्या तसे वर्ड्स तिथे लिहिले गेले पाहिजे त्या आन्सरमध्ये, काहीच अपेक्षित नाही तसं. तुम्हाला जर तो टॉपिक समजला असेल, खूप चांगला समजला असेल, तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतःच्या शब्दातसुद्धा लिहू शकता. आणि ते उलट चेक करणाऱ्याला आवडतं सुद्धा की त्याने स्वतःहून ते आन्सर लिहिलं आहे. ओके. म्हणजे त्याला हे समजतं की त्याने पाठ नाही केला आहे, जो लिहिणारा आहे विद्यार्थी त्याने पाठ नाही केला आहे, तर स्वतःच्या शब्दात ते आन्सर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. आणि सायन्समध्ये तुम्हाला असं सुद्धा बंधन नाही की तुमचं आन्सर जे आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर असावं. म्हणजे इंग्रजी किंवा मराठी यात तुम्हाला तुमचं सेंटेन्स जे आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर असायला पाहिजे. परंतु सायन्समध्ये असं काहीही बंधन नाही. तुमचं सेंटेन्स त्यात थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील तरी चालतं, थोड्याफार, बरं का, पूर्णच नको. ओके. नाहीतर भलत्याचा तुम्हाला सांगायचं भलतं असेल आणि अर्थ त्यातून वेगळाच निघत असेल तर असं चालत नाही. ओके. थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक ॲक्सेप्ट केल्या जातात. फक्त तुम्हाला म्हणजे जे नेमकं आहे त्याचा अर्थ, जे नेमकं सायन्स त्याच्या मागे आहे ते तुमच्या शब्दांतून म्हणजे तसा अर्थ निघायला हवा तुमच्या वाक्यातून. ठीक आहे. तर हे अपेक्षित आहे. आणि पुस्तकात जसं आहे तसेच पॉईंट्स लिहिले पाहिजे असंही काही नाही.
ओके, परंतु तुमच्या पुस्तकात त्याप्रमाणे म्हणजे जी अरेंजमेंट आहे पुस्तकात ते ॲक्च्युली खूप चांगली आहे तुमच्या ह्या नवीन सिलेबसमध्ये. ओके, त्यामुळे शक्यतोवर तसा लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, स्वतःच्या शब्दातसुद्धा मांडण्याचा प्रयत्न करा त्याला. ठीक आहे, तर मग आता बघू आपलं सेकंड क्वेश्चन आहे बघा. एक्सप्लेन द स्टेटमेंट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज अन ॲन्सेस्टर प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सेस्टर्स. तर एक्सप्लेन करायचं आहे स्टेटमेंट. ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याला ही जी पृथ्वी मिळाली आहे किंवा अर्थ हा जो प्लॅनेट मिळाला आहे, ग्रह मिळाला आहे, तो आपल्या फ्युचर जनरेशनकडून म्हणजे जी पुढची पिढी आहे आपली त्यांच्याकडून लीज याचा अर्थ भाड्याने किंवा किरायाने. सो आपल्या पुढच्या जनरेशनकडून हा ग्रह आपल्याला भाड्याने किंवा किरायाने मिळाला आहे. ओके, आणि आपल्या जी ॲन्सेस्टर्स आहेत म्हणजे आपले पूर्वज, तर आपल्या पूर्वजाकडून मिळालेला नाही तर आपल्या फ्युचर जनरेशनकडून मिळाला आहे. आणि कसा तर भाड्याने, तर ऑब्व्हियसली आपल्याला तो मग त्यांना जसाचा तसा परत करावा लागेल. ठीक आहे, तर यालाच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग आता याला जसं तसं परत करावं लागेल तर ऑब्व्हियसली आपल्याला तो ग्रह चांगल्या पद्धतीने त्याला द्यावा लागेल. बरोबर आहे, त्याला खराब करून देता कामा नये, कारण तो आपल्याला किरायाने मिळाला आहे वापरण्यासाठी. ठीक आहे, तर मग यात तुम्हाला आन्सर असं लिहावं लागेल. आता मग यात 4 पॉईंट्स लिहिले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, तर पहिला पॉईंट लिहा की मग ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. बरोबर. सेकंड लिहा की हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. ठीक आहे, आता थर्ड पॉईंट यात असा ॲड करा, हे माझे स्वतःचे पॉईंट्स आहे, तुम्ही यात ॲड करू शकता की दिस नेचर, ओके, नेचर प्रोव्हाइड्स अस all our basic needs like food, air, water. Therefore, nature is similar as our mother. Next point तुम्ही आणखी आता ॲड करू शकता की this nature has given us lots of things which makes our life easy and beautiful. Okay, आणि last point then, hence we should not forget to conserve it for ourselves and for future generations. ठीक आहे, सो एवढा आन्सर लिहिलं तरी सफिशियंट आहे. नाव नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे बघा, राईट शॉर्ट नोट्स. ओके, आता हा नोट मेकिंग किंवा राईट शॉर्ट नोट्स हा क्वेश्चन तुम्हाला एकतर 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. ठीक आहे, मग आता 2 मार्क्ससाठी जर आला तर त्यात तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे आणि 3 मार्क्ससाठी जर आला तर त्यात तुम्हाला 6 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. ठीक आहे, तर 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट्स म्हणजे हाफ मार्क्स असणार प्रत्येक पॉईंटला, आणि 3 मार्क्ससाठी आला तर 6 पॉईंट्स, प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर लिहावं लागतं. तर मग फर्स्ट आहे मग एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. मग आता याचंसुद्धा आन्सर जे आहे ते पेपरमध्ये क्वेश्चन किती मार्क्ससाठी विचारला जातो त्यानुसार लिहावं लागतं. ठीक आहे, त्याचा आन्सर तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहू शकता. सुरुवात तुम्ही इथून करू शकता. फर्स्ट पॉईंट तुम्ही यात सांगू शकता की ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. ठीक आहे, सेकंड तुम्ही सांगू शकता की unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. तर आता ह्यात काय आपण सांगितलं की बेसिकली एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारं पोल्युशन आहे. कशामुळे होतं आहे ते, तर नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे. ठीक आहे, आता सांगायचं की त्याला कन्झर्व का बरं करावं लागेल ते. ओके, सो त्यासाठी तुम्ही इथले जे पॉईंट आत्ता आपण लिहिले आहे मागच्या क्वेश्चनमध्ये, तर तेच पॉईंट तुम्ही इथे सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे, मग हे 2 पॉईंट झाले आधीचे. तिसरा टाका की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. चौथा टाका की हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. ओके, आणि देन नेक्स्ट इट is said that we have got this earth planet on lease from our future generation and not as an ancestral property from our ancestors. Okay, and the last point, hence we should not forget to conserve the environment किंवा nature for ourselves and for future generations. ठीक आहे, तर असे 5-6 पॉईंट्स तुम्ही इथे टाकू शकता. नेक्स्ट आहे बी, चिपको मुवमेंट ऑफ बिश्नोई. आता बिश्नोई यांनी केलेली चिपको मुवमेंट जरी तुमच्या पुस्तकात आली नसली डिटेलमध्ये तरी पण तुम्हाला ती लिहायची आहे आणि मी हा टॉपिकसुद्धा कवर केला आहे शिकवताना.
ठीक आहे. तर आता मी इथे तुम्हाला पॉईंट सांगतो आहे की कुठले पॉईंट्स तुम्हाला लिहावे लागतील आणि ते तुम्ही वाटल्यास तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. तर यात पहिला पॉईंट तुम्ही सांगा की द चिपको मुवमेंट वॉज डन बाय बिश्नोई पीपल्स ऑफ राजस्थान. त्यानंतर सेकंड पॉईंट यात सांगा की दिस मुवमेंट चिपको मुवमेंट वॉज लेड बाय, म्हणजे लीडर होते त्यांच्या, अमृता देवी, अँड मेनी अदर विलेजर्स ऑफ देअर विलेज ऑल्सो पार्टिसिपेटेड इन दिस मुवमेंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट यात सांगू शकता की द किंग ऑफ मेवाड ordered to cut down the trees of Bishnoi people's village. To protect the trees, Bishnoi peoples hugged the trees to protect them from cutting down. ठीक आहे. नेक्स्ट सांगू शकता की in this 300 peoples were killed, or Bishnoi peoples, Bishnoi women specifically, Bishnoi women were killed, so that king then felt guilty for his action and promised टू नेवर कट द ट्रीज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता की दिस स्टोरी गिव्ज अस द स्ट्रॉंग मेसेज दॅट वी शुड नॉट कट ट्रीज अँड स्ट्राईव्ह फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. नेक्स्ट तुम्ही आणखी सांगू शकता की दिस स्टोरी इज अ बेस्ट एक्झाम्पल दॅट वाय वी शुड केअर फॉर द नेचर. आपण निसर्गासाठी का काळजी घ्यावी. ओके. आणखी सांगू शकता की इट्स रिअली अ व्हेरी मोटिवेटिंग स्टोरी इन ऑर्डर टू प्रोटेक्ट ऑर कन्झर्व द एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ओके. नाव नेक्स्ट आहे मग बायोडायव्हर्सिटी. ओके. तर बायोडायव्हर्सिटीसुद्धा तुमच्या पुस्तकातच आहे. तिथलेच पॉईंट्स तुम्ही लिहू शकता किंवा स्वतःचे सुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकता काही पॉईंट्स, असं काहीही नाही. तर पहिला पॉईंट तर तुम्हाला इथे डेफिनेशन द्यावी लागेल की बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझन्स ऑफ व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसीज. ठीक आहे. पहिला पॉईंट. नेक्स्ट सांगा की बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. ओके. आणि इथे नेमली करा पुढे, नेमली आणि जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम डायव्हर्सिटी तिन्ही लिहा. त्यानंतर थर्ड पॉईंट तुम्ही आणखी ॲड करू शकता की बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरायटी ऑफ प्लांट्स, व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स अँड व्हेरायटी ऑफ मायक्रोज, बॅक्टेरिया अँड ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन दी अर्थ. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्वतःचे सुद्धा टाकू शकता, जसं की बायोडायव्हर्सिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ब्युटी ऑफ दी नेचर. ठीक आहे. आणखी टाकू शकता की बायोडायव्हर्सिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द बॅलन्सिंग ऑफ एन्व्हायरमेंट ॲज इट इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट फॉर दी इकोसिस्टम किंवा फूड चेन. ओके. तर असे पॉईंट्स सांगू शकता. आणखी तुम्ही यात जर हे पॉईंट जे आहे 3 लेवल्स आहेत त्यांनासुद्धा डिस्क्राईब करू शकता. इथे एक हेडिंग देऊन त्याच्या 1-2 ओळी किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी आणि त्याची एखादी ओळ. ओके. असं सुद्धा तुम्ही याचा आन्सर लिहू शकता, कारण नोट्स आहे. तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारला नाही, नोट्समध्ये तुम्ही त्याच्याचे रिलेटेड पॉईंट्स लिहू शकता. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही यात मग 5-6 पॉईंट्स ॲड करू शकता. त्यानंतर आहे मग सॅक्रेड ग्रूव्ज. तर सॅक्रेड ग्रूव्जचा तुमच्या पुस्तकात एक सरळ पॅसेजच आहे, एक बॉक्सच आहे पूर्ण हा. तर यातल्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहावी लागेल ऑब्व्हियसली. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट सर्वच लिहावं लागेल, फक्त पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये लिहा ती. तर फर्स्ट पॉईंट की द फॉरेस्ट कॉन्झर्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रूव्ह. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट. सेकंड, दीज are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. Next point टाकू शकता की as it has been conserved in the name of God, it has special protection. ठीक आहे. Next, these cultures of thick forest are present not only in western Ghats of India but in entire country. ठीक आहे. नंतर लास्ट पॉईंट की more than 13,000 sacred groves have been reported in India. कारण 3 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर ऑब्व्हियसली 6 पॉईंट्स लिहावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. तर आता इन्फॉर्मेशन हीच आहे पूर्ण आणि यातलेच तुम्हाला 6 पॉईंट्स लिहावे लागतील. ई आहे बघा डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट. आता हा जरी टॉपिक आपल्या पुस्तकात इथे आला नसेल या चॅप्टरमध्ये, परंतु इनडायरेक्टली तो इथे आलेला आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर आता याचा असा आन्सर तुमच्या पुस्तकात नाही. सो यात काय आन्सर असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आहे, त्याचे पॉईंट्स तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर बघा आता डिझास्टर जे आहे, डिझास्टर याचा अर्थ होतो आपत्ती.
ओके, आपत्ती म्हणजे काय तर संकट. तर यात फर्स्ट पॉईंट तुम्ही असं टाकू शकता की डिझॅस्टर इज ऑफ टू टाईप्स, नेमली नॅचरल अँड मॅनमेड डिझॅस्टर. ठीक आहे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. त्यानंतर मग सेकंड पॉईंट सांगा की नॅचरल डिझॅस्टर्स इन्क्लूड अर्थक्वेक, सुनामीज, सायक्लोन्स. ओके, आणि त्यातच तुम्ही असं टाकू शकता की द मॅनमेड डिझॅस्टर्स इन्क्लूड्स बॉम्ब एक्सप्लोजन्स, त्यानंतर ॲक्सिडंट्स. ओके, तर एक्सेट्रा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, सेकंड पॉईंट. आता थर्ड पॉईंट तुम्ही तुमच्या पुस्तकात जे आलं आहे पोल्युशन, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, त्यामुळे जे झाले आहे मेजर मिसहॅप म्हणजे दुर्घटना, तर हे सुद्धा तुम्ही त्यात टाकू शकता, कारण हे सुद्धा मानवनिर्मित आहे आणि डिझॅस्टर आहे. ओके, एक्सप्लोजनमुळे झालेले. सो थर्ड पॉईंट टाका की चेर्बोनिल, वाईन स्केल अँड 3 माइल्स आयसलँड मिसहॅप्स आर द मेजर मिसहॅप्स ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही इथलंच टाकू शकता बघा की थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लाँग टर्म ड्यू टू धीज ॲक्सिडंट्स किंवा ड्यू टू धीज डिझॅस्टर्स. ओके, ड्यू टू धीज डिझॅस्टर्स टाका. तर हे झालं डिझॅस्टर. आता याची मॅनेजमेंट. ठीक आहे, तर 3-4 पॉईंट्स डिझॅस्टरसाठी आणि 3-4 पॉईंट्स याची मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे, तर हे डिझॅस्टर झालं. आता मॅनेजमेंटसाठी चौथा पॉईंट लिहा की द डिझॅस्टर्स कॅन बी मॅनेज्ड बाय मेकिंग पीपल्स अवेअर अबाउट द डिझॅस्टर. त्यानंतरच तुम्ही आणखी टाकू शकता की द अवेअरनेस कॅन बी मेड थ्रू व्हेरियस सोशल प्लॅटफॉर्म्स, बाय ऑर्गनायझिंग सेमिनार्स, बाय एज्युकेटिंग पीपल्स, बाय एज्युकेटिंग स्टुडंट्स. ठीक आहे, किंवा बाय कंडक्टिंग व्हेरियस प्रोग्राम्स अँड कॉम्पिटिशन्स. ठीक आहे, आणखी यात तुम्ही सांगू शकता की द डिझॅस्टर्स कॅन बी मॅनेज्ड बाय यूजिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन दॅट पर्टिक्युलर डिझॅस्टर. ठीक आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने सुद्धा कमी करता येईल, मॅनेजमेंट करता येईल. आणखी टाकू शकता की द मॅनेजमेंट ऑफ अन डिझास्टर कॅन बी डन बाय प्रॉपर प्लॅनिंग ऑफ एज्युकेटेड पीपल्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही मग याचा आन्सरसुद्धा. ओके.